आपण बघणार आहोत गाईज आता रास सिस्टीम, रेनिन अँजिओटेन्सिनोजन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ब्लड प्रेशर आणि ब्लड व्हॉल्यूम कमी होते त्यावेळेस आपल्या किडनीमधील जे सेल्स असतात ते रेनिन हार्मोन प्रोड्यूस करतात. रेनिन हार्मोन प्रोड्यूस झाल्यानंतर लिव्हर काय करते, लिव्हरमधून म्हणजे अँजिओटेन्सिनोजन एन्झाईम तयार होते. मग हे रेनिन काय करते, अँजिओटेन्सिनोजनला अँजिओटेन्सिनोजन 1 मध्ये कन्वर्ट करते. अँजिओटेन्सिनोजनला 1 मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर लंग्समध्ये काय क्रिया घडते, लंग्समध्ये ACE एन्झाईम तयार होते, म्हणजे अँजिओटेन्सिनोजन कन्व्हर्टिंग एन्झाईम. हे काय करते, अँजिओटेन्सिनोजन 1 ला अँजिओटेन्सिनोजन 2 मध्ये कन्वर्ट करते. अँजिओटेन्सिनोजन 2 मध्ये कन्वर्शन झाल्यानंतर अँजिओटेन्सिनोजन 2 काय करते, ब्लड वेसल्सला काय करते, ब्लड वेसल्सवर रिॲक्ट करून ब्लड वेसल्स हे कॉन्स्ट्रिक्ट करते. त्याच्यामुळे काय होते, ब्लड प्रेशर आणि ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज होते. नंतर अँजिओटेन्सिनोजन 2 हे किडनीमध्ये ॲक्ट करते. किडनीवर ॲक्ट करून किडनीच्या ॲड्रेनल ग्लँडवर ॲक्ट करून अल्डोस्टेरॉन हार्मोन रिलीज करते. अल्डोस्टेरॉन हार्मोन रिलीज झाल्यावर काय होते, सोडियम प्लस H2Oचं काय होते, रिॲब्झॉर्प्शन होते. रिॲब्झॉर्प्शन झाल्यानंतर ब्लड प्रेशर आणि ब्लड व्हॉल्यूम आणि रेनल ब्लड फ्लो वाढतो. नंतर हायपोथॅलॅमसवर सुद्धा अँजिओटेन्सिनोजन 2 हा ॲड करतो. हायपोथॅलॅमसवर ॲड करून हायपोथॅलॅमस काय करतो, ADH म्हणजे अँटी डायरेक्ट हार्मोन सिक्रेट करतो. त्याच्यामुळे काय होते, ब्लड प्रेशर प्लस ब्लड व्हॉल्यूम आपला इन्क्रीज होते. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ.